पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनो तुमचे स्वागत आहे. मी पांढरे टीचर. आजचा सब्जेक्ट आहे सायन्स 1 ऑफ स्टँडर्ड 10 अँड चॅप्टर 2 इज द पेरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आज आपण पॉईंट शिकूया, दॅट इज द मॉडर्न पेरियॉडिक लॉ. 1913मध्ये काय झालं, इंग्लिश सायंटिस्ट जो होता हेनरी मोसले यांनी सांगितलं की ॲटॉमिक नंबर हीच त्या एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. फंडामेंटल म्हणजे मूळची प्रॉपर्टी आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर त्या एलिमेंटमध्ये किंवा त्या ॲटममध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, म्हणजे जेवढे प्रोटॉन्स असतील तोच त्याचा काय असतो ॲटॉमिक नंबर. इथे बघा, एक मी ॲटमचं स्ट्रक्चर काढलेलं आहे आणि न्यूक्लियसमध्ये आहे 1 प्रोटॉन, आणि जेवढे प्रोटॉन्स असतात आणि त्या प्रोटॉन्स काय असतं पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच जेवढे प्रोटॉन्स असेल तोच त्याचा काय असतो ॲटॉमिक नंबर. असं कोणी सांगितलं आहे, दॅट इज हेनरी मोसले. त्यांनी त्याचा लॉ सांगितला आहे आणि तो लॉ असा आहे, त्याला म्हणतात मॉडर्न पेरियॉडिक लॉ. तो लॉ असा आहे की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पेरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. याचा अर्थ असा आहे की एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या त्यांच्या ॲटॉमिक नंबरवर आधारित असतात आणि त्यामुळेच त्या पुन्हा त्या प्रॉपर्टीज काय होतात, रिपीट होतात. ओके, तर हा लॉ त्यांनी सांगितला आहे. आता बघूया आपण मॉडर्न पेरियॉडिक टेबल किंवा त्याला म्हणतात लॉंग फॉर्म. तर लॉंग फॉर्ममध्ये काय सांगितलं आहे, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स resulting from an arrangement of the elements in an increasing order of their atomic numbers. या मॉडर्न पेरियॉडिक नंबर टेबलमध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं झालेलं आहे, तर जर एलिमेंट्स हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्सनी अरेंज केले आहेत आणि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर्सनी त्यांना अरेंज केलेले असल्यामुळे त्यातून तयार झालेलं आहे त्यांचं क्लासिफिकेशन. कशामध्ये, मॉडर्न पेरियॉडिक टेबलमध्ये. आता आपण बघूया मॉडर्न पेरियॉडिक टेबलमध्ये अजून काय सांगितलं आहे, तर रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर्स ऑफ एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर्स, जो ॲटॉमिक नंबर आहे आणि त्या ॲटॉमिक नंबरमुळे होणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्यामध्ये त्यांचं रिलेशन सांगितलेलं आहे. जसं की एक्झाम्पल आहे सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तयार झालं आहे 281. तर ह्या दोघांमधलं रिलेशन ह्या मॉडर्न पेरियॉडिक टेबलमध्ये सांगितलेलं आहे. पण बघूया मॉडर्न पेरियॉडिक टेबल. तुम्हाला दिसतं इथे मॉडर्न पेरियॉडिक टेबल, आणि अशा प्रकारे इथे जो क्लासिफिकेशन झालेलं आहे दिसतंय तुम्हाला. इथून स्टार्ट करायचं आहे, हॉरिझॉन्टल जायचं, हायड्रोजन, नंतर नंबर 2ला हिलियम आहे, नंतर नंबर 3 लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. तर अशा प्रकारे जे इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावलेले जे एलिमेंट प्लेस केलेले आहे यामध्ये, तर त्यानुसार त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमुळेच प्लेस केल्यामुळेच एलिमेंट अशा प्रकारे प्लेस केल्यामुळेच त्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन तयार झालेलं आहे. आणि याच टेबलमध्ये रिलेशन सांगितलं आहे की कशाचं, ॲटॉमिक नंबर म्हणजे समजा सोडियम घेतला आपण आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं पण एलिमेंट घेतलं आपण, एक्झाम्पल सोडियम घेतला, कोणताही एलिमेंट घेतला तरी चालतो, तर त्याचं ॲटॉमिक नंबर आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं रिलेशन पण यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आपण बघूया पुढचं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियॉडिक टेबल. या मॉडर्न पेरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे, तर या मॉडर्न पेरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्स दे आर अरेंज अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. अतिशय महत्त्वाचं आहे, एलिमेंट्स आर अरेंज अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. तुम्हाला दिसते लिथियम 3, बेरिलियम 4, 5, 6, 7, 8. अशा प्रकारे इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्सनुसार त्यांना अरेंज केलेलं आहे. जसं आपण लेफ्टकडून राईटकडे जातो आहे, तर लेफ्ट टू राईट जाताना यांच्यामध्ये सतत आपल्याला ॲटॉमिक नंबर हा इन्क्रीज होताना दिसतो आहे. ओके, नाव यांच्यामध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. बघा 7 हॉरिझॉन्टल रोज. ही जी पहिली रो बघा, ही हायड्रोजन आणि हिलियमची ही जी दिसते, दिस इज द फर्स्ट. Okay, it is the first row, then this one the second,
नंबर 2, देन दिस इज द थर्ड, देन फोर्थ. अशा प्रकारे ह्या ज्या रोज आहे या किती आहेत टोटल 7. आणि या 7 रोजलाच 6 4 दिसते 4 5 6 7 अशा ह्या जो रोज आहेत त्यांनाच म्हणतात काय, दॅट इज दे आर कॉल्ड ॲज द पिरियड्स. आणि या पेरियॉडिक टेबलमध्ये परत आहे 18 व्हर्टिकल कॉलम्स. बघा आपण व्हर्टिकली जायचे 1 2 देन 3 4 5 6. अशा प्रकारे आपण व्हर्टिकली गेलो. व्हर्टिकली गेल्यावर आपल्याला किती टोटल व्हर्टिकल कॉलम मिळतात आपल्याला 18. या सर्व 18 व्हर्टिकल कॉलमला म्हणायचं ग्रुप. आणि ते ग्रुप नंबर्स आहेत फ्रॉम 1 to 18. ओके. नंतर ह्यामुळेच काय झालं आहे की हॉरिझॉन्टल जे पाहिलं आपण पिरियड्स आणि व्हर्टिकलचे ग्रुप्स पाहिले, यामुळेच या पेरियॉडिक टेबलमध्ये काय झालेलं आहे, एक बॉक्सेस तयार झाले. बघा तुम्हाला दिसते एक प्रत्येक बॉक्स बघा. वरच्या बॉक्समध्ये हायड्रोजन, मग Li म्हणजे लिथियम, सोडियम, कुठे बघायचं तर हे बॉक्सेस तयार झाले आहे. आणि या बॉक्सेसमध्येच एकेका एलिमेंटला प्लेस केले गेलेलं आहे. प्रत्येक एलिमेंट यामध्ये प्लेस केले गेले. आणि असे टोटल एलिमेंट्स किती आहेत 118 एलिमेंट्स यामध्ये आहेत. आता या पेरियॉडिक टेबलच्या बॉटम बघायचं आहे, तळाला 2 हॉरिझॉन्टल रोज दिसतात तुम्हाला. तर त्यांना सिरीज म्हणतात. आणि त्या 2 सिरीजची नावं आहे लॅन्थेनाइड सिरीज अँड द ॲक्टिनाइड सिरीज. ओके, दिस 2 आर द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. तर तुम्हाला हा एवढा जो भाग आहे तो कळाला आहे की व्हर्टिकल ग्रुप्स, हॉरिझॉन्टल पिरियड्स, अँड ॲट द बॉटम ऑफ द पेरियॉडिक टेबल देअर आर 2 सिरीज, लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. नाउ दिस मॉडर्न पेरियॉडिक टेबल इट इज मेड बाय 4 ब्लॉक्स. हा बनलेला आहे 4 ब्लॉक्सनी. आता बघा मी इथे जी स्केल ठेवलेली आहे पिंक कलर आणि येलोइश कलरचे हे जो इथे ठेवलेला आहे, तर हा जो आहे एस ब्लॉक, वरती एस ब्लॉक लिहिला आहे बघा. तर इथे हा झाला एस ब्लॉक. नंतर इकडे बघायचं इथून 13 14 15 16 17 18 ह्यांना म्हणतात आहे पी ब्लॉक. दे आर कॉल्ड एज द पी ब्लॉक्स. नंतर हा जो मिडल दिसतोय आपल्याला 3 to 12, इथून बघायचं आपल्याला 3 to 12 यांना म्हणतात डी ब्लॉक. आणि जे बॉटमला आहेत त्यांना म्हणतात आहे एफ ब्लॉक. आता एस ब्लॉक हा 2 कशाने बनला आहे, 2 ग्रुप्सनी, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप. या फर्स्ट आपण एस ब्लॉकबद्दल आता माहिती घेऊ. एस ब्लॉक हा 2 ग्रुपनी बनला आहे, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप. फर्स्ट ग्रुपला म्हणतात अल्कली मेटल्स, दे आर कॉल्ड एज द अल्कली मेटल्स. अँड सेकंड ग्रुपला म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल्स, दे आर कॉल्ड एज द अल्कलाइन अर्थ मेटल्स. त्यांची नाव आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम. तर हे जे एलिमेंट्स आहेत हे अल्कलाइन अर्थ मेटलचे. आणि अल्कली मेटल फर्स्ट ग्रुप हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम जे असतात ते सर्व एलिमेंट्स हे फर्स्ट ग्रुपला आहेत. नंतर आपण बघूया पी ब्लॉकबद्दलची माहिती. आता पी ब्लॉक जो आहे हा तुम्हाला दिसतो पी ब्लॉकमध्ये एक अशी झिगझॅक लाईन दिसते बघा. अशा प्रकारे मी इथं ठेवलं, हे बघा अशा प्रकारे झिगझॅक लाईन दिसते. ओके, स्टेप्ससारखी दिसते अशा प्रकारे. या झिगझॅक लाईनमध्ये जे आहेत ते मेटॅलॉइड्स आहेत. तर मेटॅलॉइड्स म्हणजे काय, तर असे एलिमेंट जे मेटल्स आणि नॉन मेटल दोन्हीच्या प्रॉपर्टी शो करतात त्यांना म्हणतात काय, दॅट इज द मेटॅलॉइड्स. तर हे दिसतात पी ब्लॉकमध्ये झिगझॅक लाईनमध्ये. आणि ते आहे मेटॅलॉइड्स, जसं की सिलिकॉन, देन या ठिकाणी दिलं आहे आर्सेनिक, देन टेल्युरियम, पोलोनियम. तर असे दिसतात आपल्याला काय, ते मेटॅलॉइड्स. आणि याच झिगझॅक लाईनच्या आपण लेफ्ट हँड साईडला गेलो, इकडे डावीकडे गेलो, आपला डावा हात इकडे असतो, तर डावीकडे गेलो तर याच पी ब्लॉकमध्ये हे सर्व मेटल्स आहेत. आणि झिगझॅक लाईनच्या राईट हँड साईडला गेलो तर हे सर्व नॉन मेटल्स आहेत. काही गॅसेस आहेत, कार्बन आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. हा संपूर्ण 18 ग्रुप जो आहे इनर्ट गॅस एलिमेंट किंवा नोबल गॅस एलिमेंटचा ग्रुप आहे. याच्या पूर्ण फुल ऑर्बिट भरलेले असतात, संपूर्ण ऑर्बिट फुल झालेले असतात, त्यामुळे त्यांना म्हणतात इनर्ट गॅस एलिमेंट्स किंवा नोबल गॅस एलिमेंट्स. हे सर्व गॅसेस आहेत. फक्त कार्बन हा नॉन मेटल आहे पण तो सॉलिड आहे. तर काही फॉस्फरस हा नॉन मेटल आहे, सॉलिड आहे. सल्फर हा नॉन मेटल, सॉलिड आहेत. बरेचसे गॅसेस आहेत, काही सॉलिड आहेत. ओके, तर आणि एखादा जो आहे जसं
ब्रोमिन वगैरे जो आहे तो लिक्विडला जातो. तर अशा प्रकारे जे असतात पी ब्लॉकच्या राईट हँड साईडला नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्सच्या, आणि मेटॅलॉइड्सच्या लेफ्ट हँड साईडला पी ब्लॉकमध्येच काय मेटल्स आहेत. ओके, आता आपण बघूया डी ब्लॉकबद्दल माहिती. डी ब्लॉक हा 3 to 12 या ग्रुपनी बनलेला आहे आणि तो प्लेस केलेला आहे एस आणि पी ब्लॉकमध्ये. या एलिमेंट्सला म्हणतात ऑल आर द मेटल्स हिअर. हे संपूर्ण मेटल्स आहेत, इथे पण संपूर्ण मेटल्स आहेत. हे जे मेटल्स आहेत यांना म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट्स. दे आर कॉल्ड ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि खाली पण तळाला जे दिसतात आपल्याला ॲक्टिनाईट आणि लॅन्थॅनाईट, हे सुद्धा बरेचसे यामध्ये असणारे मेटल्स असतात. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर झालं आहे. मी आता जे एक्सप्लेन केलं आहे, सांगितलं आहे मॉडर्न पेरियॉडिक टेबलमध्ये किती रोज आहेत, दॅट इज 7. देन व्हर्टिकल कॉलम्स 18 आहेत. नंतर बॉक्सेस तयार झाले. ॲट द बॉटम देअर आर द 2 सिरीज लॅन्थॅनाइट्स अँड ॲक्टिनाइट सिरीज. नंतर तो ब्लॉक जे मॉडर्न पेरियॉडिक टेबल बनलेलं आहे 4 ब्लॉक्समुळे एस, पी, डी, एफ, आणि त्यांचं मी आताच एक्सप्लेन संपूर्ण केलेलं आहे. डी ब्लॉक अँड द एफ ब्लॉक, दॅट इज द एफ ब्लॉक एलिमेंट्स विच आर प्लेस ॲट द बॉटम ऑफ द दॅट मॉडर्न पेरियॉडिक टेबल, दे आर कॉल्ड एज द एफ ब्लॉक एलिमेंट्स. ओके, आपण आता पुढचं नेक्स्ट बघूया. दॅट इज नंबर 3, दॅट इज द मॉडर्न पेरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण पहिल्यांदा पाहिलं आहे, दॅट इज त्याचं स्ट्रक्चर. आता बघूया आपण मॉडर्न पेरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांचं कसं चालतं आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जाताना आपण बघूया की पिरियडमध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी ह्या स्लोली ग्रॅज्युअली चेंज होतात. हळूहळू त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये फरक पडत जातो. एकदम असं होत नाही की एक लेफ्ट आणि राईटमध्ये फास्ट फरक पडत नाही. तो फरक पडतो कसा, हळूहळू फरक पडतो. जर जवळचे 2 एलिमेंट्स आपण घेतले, समजा आपण घेऊ थर्ड पिरियड असा हॉरिझॉन्टल जायचा आणि थर्ड पिरियड असा वाचायचा आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गन. या थर्ड पिरियडचा विचार केला, यांच्या प्रॉपर्टीमध्ये, केमिकल प्रॉपर्टीमध्ये हळूहळू फरक पडत जातो. पण जवळच्या 2 एलिमेंट्समध्ये फारसा फरक पडत नाही. यस, फरक पडतो, थोडासाच पडतो. पण सोडियम आणि क्लोरीनचा विचार केला तर ह्यांच्या प्रॉपर्टीमध्ये खूप जास्त फरक पडतो. इथे सोडियम पण मेटल आहे आणि मॅग्नेशियम मेटल आहे. दोन्ही मेटल असल्यामुळे फारसा फरक पडत नाही. पण सोडियम आणि क्लोरीनचा विचार केला तर सोडियम हा मेटल झाला आहे आणि क्लोरीन हा झाला आहे नॉन मेटल. त्यामुळे यांच्या प्रॉपर्टीमध्ये खूपसा फरक पडतो, जास्त, बिकॉज दे आर द फार अवे एलिमेंट्स. लांब असणारे एलिमेंट्स आहेत, दूर असणारे एलिमेंट्स आहेत. त्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये फरक पडतो आहे. सोडियम मेटल आहे तर क्लोरीन हा नॉन मेटल आहे, ऑर्गन हा नॉन मेटल आहे. ओके, तर यामध्ये आपण हॉरिझॉन्टली पाहिलं. जर आपण याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आपण जर विचार केला तर ग्रुपमध्ये व्हर्टिकल जाताना तुम्ही अशा प्रकारे व्हर्टिकल जाऊ शकता. आज सहसा स्टडी असते 1st, 2nd आणि 17 आणि थोडीशी असते 18 बुकची. तर तुमच्या 10th स्टँडर्डला अशा प्रकारे अपेक्षित आहे. तर यामध्ये आपण ग्रुपमध्ये गेलो आहे टॉप टू बॉटम, तर एलिमेंट्स जे असतात एकाच ग्रुपचे ते सिमिलर प्रॉपर्टी शो करतात. दे शो द सिमिलर प्रॉपर्टी इन देअर, दॅट इज द सिमिलरिटी इन देअर प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा समान असतात, सारख्याच असतात आणि थोडी प्रॉपर्टी चेंज होत जाते, कारण ॲटॉमिक नंबर त्यांचा चेंज होत जातो. हे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे तर लिथियमचा किती आहे 3, सोडियमचा किती आहे 11. अर्थात त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत. केमिकल प्रॉपर्टी सेम आहे म्हणून त्यांना एकाच ग्रुपमध्ये प्लेस केल्या गेलं आहे. पण त्याही केमिकल प्रॉपर्टीमध्ये थोडंसं स्लाईट हा चेंज हा होत जातो. ओके, कारण त्यामध्ये त्यांचे ॲटॉमिक नंबर वाढतात. ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे त्यांचे काय वाढतात, दॅट इज द देअर ऑर्बिट्स नंबर आल्सो इन्क्रीज. आणि त्यामुळे एकापेक्षा दुसरा जो आहे तो जास्ती स्ट्रॉंग केमिकल प्रॉपर्टी शो करणार. सेकंडपेक्षा थर्ड हा जास्त स्ट्रॉंग केमिकल प्रॉपर्टी शो करणार. थर्डपेक्षा फोर्थ. अशा प्रकारे थोडंसं देर इज चेंजेस ऑर इट इज कॉल्ड एज अ ग्रॅडेशन, म्हणजे हळूहळू चेंज होत जातं, ग्रेड वाढत जातं त्यांचा. ओके, तर हे इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन एलिमेंट विच डिसाइड्स द एलिमेंट टू बी प्लेस्ड इन द पिरियड
अँड इन विच ग्रुप. आणि ह्या त्यांच्या इलेक्ट्रॉनिक अर्थात त्यांचे ॲटॉमिक नंबर वेगळे आहे, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं होईल आणि ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच ठरवेल की त्या एलिमेंटला कुठं प्लेस करायचं. लक्षात घ्या, त्या एलिमेंटला कुठे प्लेस करायचं आहे, कोणत्या पिरियडमध्ये प्लेस करायचं आहे. पिरियड समजा थर्ड पिरियडला सोडियमला ठेवायचं आहे आणि ग्रुप 1ला ठेवायचं, म्हणजे आपण असं क्रॉस करूया. थर्ड पिरियड हॉरिझॉन्टल आणि ग्रुप 1 व्हर्टिकल. तर कोणता मिळतो आपल्याला 3 नंबरला 11. तर सोडियम मिळतं. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11. आणि 11 असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल. आपण अजून एक ऑर्बिट काढून घेऊ आणि इथे फर्स्ट ऑर्बिट ही फर्स्ट ऑर्बिटला 2 सोडियमचा आपण विचार करतो आहे. सोडियम आहे 11 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आपण पॉईंट शिकतो आहे 281. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच ठरवेल, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच ठरवेल की त्या एलिमेंटला कोणत्या ग्रुपमध्ये प्लेस करायचं आहे. असं पाहिलं आपण सोडियम या ठिकाणी प्लेस केलं गेलेलं आहे, बरोबर आहे. तर त्याला कोणत्या ग्रुपला प्लेस करायचं आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर हे त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून ठरतं. ओके, तर डिसाईड होतं. आपण बघूया ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा पॉईंट जस्ट मी आता घेतला आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे आणि ॲटॉमिक इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्सवर डिपेंड आहे हा मॉडर्न पेरियॉडिक टेबल. तर जो मी आता पॉईंट सांगितला आहे की ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना किंवा पिरियडमध्ये जाताना काय चेंजेस होतात. आता आपण नेक्स्ट बघूया, दॅट इज ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यामध्ये आपण बघतोय ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण ग्रुप 1ची स्टडी करणार आहे या चॅप्टरमध्ये. पेरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप 1ची स्टडी करणार आहे आणि आपण ग्रुप 2ची स्टडी करणार आहे. ग्रुप 2 जो आहे दिसतोय आपल्याला. आणि आपण स्टडी करणार आहे ग्रुप 17, दॅट इज द 17 ग्रुप. याची आपण स्टडी करणार आहे. आपण बघूया ग्रुप 1. ग्रुप 1चे एलिमेंट्सला म्हणतात अल्कली मेटल्स. दीज आर द अल्कली मेटल्स. ग्रुप 1 दे आर द अल्कली मेटल्स. देन तर क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये विचारलेला आहे आणि त्या क्वेश्चननुसार मी घेते. गो थ्रू द मॉडर्न पेरियॉडिक टेबल अँड राईट द नेम्स ऑफ वन बिलो द अदर ऑफ द एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्टचे एलिमेंट्स तुम्ही लिहा. मग ग्रुप फर्स्टचे एलिमेंट्स तुम्ही लिहा. आता बघायचं आपण कसं बघायचं की इथे दिसते आपल्याला हायड्रोजन. मग आपण लिहायचं इथे ग्रुप 1चे एलिमेंट्स काय लिहायचं, हायड्रोजन. मग हायड्रोजनच्या खाली काय दिसतं इथे लिथियम. मग आपण लिहायचं इथं लिथियम, म्हणजे आपल्याला टॉप टू बॉटम यायचं. नंतर लिहायचं काय सोडियम जास्त नाही लिहायचे, 4 एक लिहायचे फक्त. आणि नंतर लिहा आपण दॅट इज द केम इज पोटॅशियम. ओके, आपण ते लिहून काढायचे. ओके, नंतर त्यांनी सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे आणि सेकंड क्वेश्चन असा आहे की राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट्स. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप. तर पहिल्या 4 एलिमेंट्सचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. मग आपण पहिल्या 4 एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू. पहिल्या 4 एलिमेंट बघायचं परत. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1. अशा प्रकारे H लिहायचं 1. आता तुम्हाला माहिती आहे की 9th शिकलात की ऑर्बिट्स किती असतात टोटल. या ठिकाणी 7 असल्यामुळे 7 राहू शकतात, पण आपण एवढ्याच बघूया 4. के फर्स्ट ऑर्बिट न्यूक्लियस जवळची K, देन L, M, N. तर फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी किती असते 2. दुसऱ्या ऑर्बिटची असते 8, Lची देन 18 अँड देन 32. अशा प्रकारे ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन भरण्याची जी असते ती कॅपॅसिटी असते. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1 आणि पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी 2 आहे. पण हायड्रोजनजवळ किती इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढीच काय असते प्रोटॉनची संख्या आणि तेवढेच काय असतात इलेक्ट्रॉन्स. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर मीन्स Z1 आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स मीन्स P1 आहे. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि तेवढेच काय असतात इलेक्ट्रॉन. फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी किती सांगितली मी 2, पण हायड्रोजनजवळ किती आहेत इलेक्ट्रॉन्स 1. मग तेवढेच फिलअप करायचे आणि ते गेले K शेलला. ओके, तर त्यांनी म्हटलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. आपण लिहितो आहे. देन लिथियम बघायचं किती आहे 3. बघायचं 3 लिहिलेलं आहे आणि 3चे परत
आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा वाटणी करूया. पहिल्या ऑर्बिटला 2 आले, पहिल्याची कॅपॅसिटी 2 आहे, दुसऱ्याची 8 आहे. पण ह्याच्या लिथियमजवळ एवढे इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. उरलेले कुठे येईल 1 आणि 1 कुठे येईल सेकंड ऑर्बिटला. सेकंड ऑर्बिटची कॅपॅसिटी 8 आहे, पण याच्याकडे किती आहे 1. त्यामुळे इथे 1 भरायचे. म्हणजे फर्स्ट के शेलला 2 आणि सेकंड एल शेलला भरायचं 1. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1 आलं. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. आपण वर्टिकल बघतोय. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 बघा दिसतोय आणि 11 लिहायचं. आणि तर परत त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करूया. 2 8 1 केलं आहे. आपण करायचं इथं 2 8 1. फर्स्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन पिंक कलरने भरले दिसतात. सेकंड ऑर्बिटला 8 आणि एक जो रिमेनिंग आहे तो कुठे गेला एम ऑर्बिटला. दिसतंय तुम्हाला एक. आणि पोटॅशियम फर्स्ट 4 म्हटलं आहे पोटॅशियम. पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 19 आहे. त्यांचे जे एलिमेंट्स आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ॲटॉमिक नंबर आहे 19 आणि मग आपण ते भरायचे 2 8 8 1. जरी थर्ड ऑर्बिटची कॅपॅसिटी 18 आहे, पण इथे थर्ड ऑर्बिटला 8 भरले तरी ते फुलफिल होतात. आणि मग चौथा जो इलेक्ट्रॉन गेला आहे तो फोर्थ ऑर्बिटला गेला आहे. बघा इथे फर्स्ट 2, सेकंड ऑर्बिट एलमध्ये किती आलेत 8. नंतर ही दिसते एम ऑर्बिट, तिथं पण किती आले 8 आणि शेवटी किती आले 1 इलेक्ट्रॉन मी इथे काढलेला आहे. ओके, तर आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं. त्यामध्ये थर्ड क्वेश्चन विचारला आहे, विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन. तुम्हाला ते इलेक्ट्रॉनची वाटणी केली, तुम्हाला काय सिमिलॅरिटी दिसते. आम्हाला ही सिमिलॅरिटी दिसते की त्यांच्या लास्ट ऑर्बिट, हायड्रोजनची फर्स्ट ऑर्बिट काय किंवा लास्ट ऑर्बिट काय ती एकच आहे, कारण त्याला एकच ऑर्बिट आहे. त्यामुळे आपण म्हणूया त्याला लास्ट ऑर्बिट या ठिकाणी बोलताना. तर तुम्हाला काय सिमिलॅरिटी दिसते. आम्हाला दिसते की त्यांच्या लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिसते तुम्हाला. सी दीज आर द 1 इलेक्ट्रॉन्स इन देअर लास्ट ऑर्बिट. नाव लास्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या नंबरला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स म्हणजे ऑर्बिट. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत यांच्यामध्ये, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे 1. ओके, त्यांनी म्हटलं हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन इच ऑफ दीज एलिमेंट्स. तर म्हणायचं देअर आर ओनली 1 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. ओके, त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये फक्त किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते 1 आहे फक्त. दिसते तुम्हाला सिमिलॅरिटी 1 इलेक्ट्रॉन इन लास्ट ऑर्बिट कॉल्ड ॲज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता जसं आपण फर्स्ट ग्रुप पाहिला, आता तुमच्या एक लक्षात आलं का लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन आहेत ना. बरं, म्हणून या सर्व एलिमेंट्सला प्लेस केलं, कारण हा टेबल काय म्हटलं आहे, इट इज बेस्ड ऑन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. रिलेशन काय सांगितलं आहे की ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲटॉमिक नंबरनी इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरनी एलिमेंट्स प्लेस केले, पण मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यावर ज्यांच्या लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन्स आले त्यांना प्लेस केलं आहे फर्स्ट ग्रुपला. 1 इलेक्ट्रॉन फर्स्ट ग्रुप लास्ट ऑर्बिटला. म्हणून हायड्रोजन हा फर्स्ट, लिथियम हा फर्स्ट, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम हे जे आहेत सर्व एलिमेंट्स हे कुठे प्लेस केले फर्स्ट. तसंच आहे सेकंडचं. ओके, तर आता सेकंडमध्ये आपण बघूया किती आहे त्यांचे अल्कलाईन अर्थ. दे आर कॉल्ड ॲज द अल्कलाईन अर्थ मेटल. आणि ते स्टार्ट होतात बेरेलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. बघायचं आहे बेरेलियम, Be, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम. तर हे सर्व एलिमेंट्स कुठे आहेत सेकंड ग्रुपला. सेकंड ग्रुपला आहेत. म्हणजे बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती दिसतोय 4. मग आपण लिहायचं बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4. परत फर्स्ट ऑर्बिटला किती इलेक्ट्रॉन्स होतात 2. मग उरलेले 4, टोटल 4 व्हायला पाहिजे. मग उरलेले किती येतात आहे ते 2. ओके, तर 2 आणि 2 किती झाले 4. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट ऑर्बिटला 2 येतात, दुसऱ्या ऑर्बिटला 8. उरलेले कुठे येतात थर्ड ऑर्बिटला. म्हणजे टोटल ऑर्बिट्स किती झाले इथे 3. कॅल्शियम 20. परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा 2 8 8 2. म्हणजे लास्ट ऑर्बिटला किती आले 2. जसं इथे लास्ट ऑर्बिटला 1 आले म्हणून त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. मग यांच्या लास्ट ऑर्बिटला किती आलेत बघा दिसते इथे किती आले 2 आणि हे 2 आलेत. त्यामुळे त्यांना प्लेस केले गेले कुठे सेकंड ग्रुपला. ओके, दे आर प्लेस्ड इन द सेकंड ग्रुप. म्हणजे ग्रुप कशावर आधारित आहे त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर आधारित आहे. लास्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर किंवा त्यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर. तसं 7चा जर विचार केला आपण 17 ग्रुपचा विचार केला तर 17 ग्रुपला हॅलोजन्स म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज द हॅलोजन्स. आणि हॅलोजन्स जे असतात
ते स्टार्ट होतात. फ्लोरीन 9, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन F, क्लोरीन, ब्रोमीन, Cl अँड Br. बघा दिसते F, Cl, Br. जास्त एलिमेंट नाही घ्यायचे, थोडेच घ्यायचे, थोडा स्टडी करायचा. ओके, तर बघा त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा. फर्स्ट ऑर्बिटला 2, उरलेले किती आले 7. सेकंडची कॅपॅसिटी 8 असते, पण याच्याकडे किती आले 7. क्लोरीन 17 आहे, 2, 8. पहिल्यामध्ये 2 आले, दुसऱ्यामध्ये 8 आणि उरलेले आले थर्ड ऑर्बिटला. ब्रोमीन 35 आहे, 2, 8, 18, 7. अशा प्रकारे यांच्या जर तुम्ही ट्रेंड पाहिला यांचा, तर लास्ट ऑर्बिटला किती इलेक्ट्रॉन्स येत आहेत, दॅट इज 7, 7 अँड 7. सो त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आले 7. ओके, तर तुम्हाला ग्रुप समजले कसे फिलअप करतात. दे आर फिल अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द लास्ट ऑर्बिट. हे असं कधी पण लक्षात ठेवायचं. ओके, तर मुलांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.